नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 17 मे. जगभरात आणि भारतात आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. 17 मे 1999 रोजी कारगिल युद्धात पाकिस्तानी सैनिकांशी लढताना कॅप्टन अमित भारद्वाज हुतात्मा झाले. कॅप्टन अमित भारद्वाज यांचा मृतदेह तब्बल 57 दिवस बर्फवृष्टीमध्ये टेकडीवर पडून होता. आपला मुलगा आता हयात नाही हे सत्य अमित यांचे कुटुंबीय मान्य करायला तयार नव्हते. युद्ध संपल्यानंतर 13 जुलै 1999 रोजी अमित भारद्वाज यांचं पार्थिव सापडलं. हे पार्थिव सापडलं तेव्हाही कॅप्टन अमित भारद्वाज हातात बंदूक घेऊन शत्रूला आव्हान देत होते. कॅप्टन अमित हे मूळचे जयपूरचे रहिवासी. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्यांनी देशाच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केलं. शालेय जीवनात कॅप्टन अमित अतिशय चांगल्या स्वभावामुळे शिक्षकांना खूप आवडत असत. त्यांची पहिली पोस्टिंग पिथोरागड इथं होती. कारगिल युद्ध सुरू होण्याच्या काही काळापूर्वी ते कारगिल इथल्या काकसर इथं तैनात होते. बजरंग पोस्ट इथं 10 पाकिस्तानी सैनिकांना ठार करणारे कॅप्टन अमित भारद्वाज यांनी डॉक्टर इंजिनियरचा पर्याय सोडून लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. 17 मे 1540 रोजी शेरशाह सुरी आणि हुमायून यांच्यात कनौजची लढाई झाली. त्याला बिलग्रामची लढाई असंही म्हणतात. दोन्ही बाजूंच्या सैन्यानं गंगेच्या काठावर जवळपास महिनाभर युद्ध न करता तळ ठोकला होता. त्यानंतर 1540 मध्ये आजच्याच दिवशी युद्ध झालं. हुमायूनचं सैन्य शेरशहाच्या सैन्यापेक्षा खूप मोठं होतं, पण असं असूनही शेरशाह सुरीनं या युद्धात हुमायूनचा पराभव केला होता. वास्तविक हुमायूनच्या सैनिकांनी युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्याला सोडून दिलं होतं. त्यामुळे शेरशहानं एकही सैनिक न गमावता युद्ध जिंकलं. कन्नौजच्या या लढाईत पराभूत झाल्यानंतर हुमायून लाहोरला पळून गेला. मात्र हुमायून जेव्हा शेतातून पळू लागला तेव्हा शेरशाह सुरीनं त्याच्या मागे सैनिक तैनात केले. सुरी यानं याची जबाबदारी ब्रह्मादित्य गौर यांच्याकडे सोपवली. पण शेरशहाचा उद्देश हुमायूनला पकडणं हा नव्हता, तर त्याला भारतातून हाकलून देणं हा होता. हुमायून लाहोरला पोहोचल्यावरही शेरशहाचे सैनिक हुमायूननं भारताची सीमा ओलांडून जाईपर्यंत त्याचा पाठलाग करत राहिले. 17 मे 1951 रोजी भारतातील प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचा जन्म गुजरातमधल्या जेतपूर इथं झाला. लहानपणी शाळेत असताना पंकज उधास यांनी लता मंगेशकर यांचं ए मेरे वतन के लोगो हे गाणं गायलं आणि त्यासाठी त्यांना 51 रुपयांचं बक्षीस मिळालं. गाण्यातून मिळालेली ही त्यांची पहिली कमाई होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पंकज यांनी अनेक मोठे कार्यक्रम केले. 1970 मध्ये ऑल इंडिया रेडिओवरून करिअरची सुरुवात करणाऱ्या पंकज उधास यांनी 1980 मध्ये त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला, ज्याचं नाव होतं आहट. या अल्बम नंतर पंकज यांनी मागे वळून पाहिलं नाही. चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, चिट्ठी आई है, थोड़ी थोड़ी पिया करो, घुंघरू टूट गए, छुपाना भी नहीं आता, जिये तो जिये कैसे बिन आपके आणि ना कजरे की धार अशी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी गायली. पंकज उधास यांना 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्याकडून त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 26 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 17 मे 1749 रोजी ब्रिटिश चिकित्सक एडवर्ड जेनर यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. 1798 मध्ये त्यांनी स्मॉल पॉक्स अर्थात देवीवरची लस तयार केली. देवी प्रतिबंधक लस शोधून आधुनिक प्रतिरक्षा विज्ञानाचा पाया घालणाऱ्या जेनर यांना इम्युनॉलॉजीचे जनक म्हणूनही ओळखलं जातं. त्यांना लहानपणी देवीचा त्रास झाला, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर आजीवन परिणाम झाला. त्यामुळेच ते या आजाराबाबत गंभीर होते. त्यांनी संशोधन सुरू केलं. बरंच संशोधन केल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की दुधाचा व्यवसाय करणारे आणि त्यांच्या कुटुंबियांवर देवीचा कोणताही विशेष परिणाम होत नाही. त्यानंतर 1796 मध्ये एडवर्ड जेनर यांनी काऊपॉक्स म्हणजेच गाई गुरांना होणाऱ्या अशाच रोगावर प्रयोग सुरू केले. त्यांनी एका अल्पवयीन मुलावरही प्रयोग केले आणि त्याच धर्तीवर त्यांनी जगातली पहिली लस तयार केली. अनेक प्रयत्नांनंतर जेनर यांच्या लसीला मंजुरी मिळाली. या कामगिरीबद्दल एडवर्ड जेनर यांचा गौरव करण्यात आला. 1803 मध्ये जेनर यांनी देवी निर्मूलनासाठी लसीकरण सुरू केलं आणि ते संपूर्ण ब्रिटनमध्ये लागू केलं गेलं. नेपोलियननं आपल्या सैनिकांना देवी विरुद्ध लसीकरण करून जेनर यांना पदक देऊन सन्मानित केलं. 26 जानेवारी 1832 रोजी एडवर्ड जेनर यांनी जगाचा निरोप घेतला. 17 मे 1792 रोजी 24 लोकांनी मिळून न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NYSE सुरू केलं. आज या स्टॉक एक्सचेंजमध्ये 2000हून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत. ज्यांनी हे सुरू केलं ते सर्व लोक न्यूयॉर्कमध्ये ट्रेडिंग बॉन्ड्स अँड सिक्युरिटीज असा व्यवसाय करत होते. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजनं 2 बँक बॉन्ड्स
आणि 3 सरकारी बॉन्डसह व्यापार सुरू केला. NYSE गुंतवणूकदारांना समभाग खरेदी आणि विक्री करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतं आणि कंपन्यांना IPOद्वारे भांडवल उभारण्यास मदत करतं. 17 मे रोजी जगभरात जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश उच्च रक्तदाबाबाबत जनजागृती करणं आणि लोकांना त्याचं नियंत्रण करण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे. हा दिवस सर्वप्रथम 2005 मध्ये वर्ल्ड हायपरटेन्शन लीगनं स्थापन केला होता. याशिवाय आज जागतिक दूरसंचार दिनही साजरा केला जातो. 17 मे हा दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून निवडला गेला कारण 1865 मध्ये या दिवशी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. 1947 मध्ये ही संघटना संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था बनली. मार्च 2006 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त सभेनं 17 मे ही तारीख जागतिक माहिती समाज दिन म्हणून घोषित केली होती. यासोबतच 17 मे हा जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.